जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौगुल्या यांच्यावर आपली प्रदीर्घ सांगीतिक कारकीर्द सिद्ध करण्याची वेळ आली आहे. चला बघूया त्यांच्या प्रयत्नांना यश येतंय की नाही तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. थांब जरा थांब. फोडणीला टाकलेली मोहरी आहेस? तडतड तोडत कशाला उड्या मारतोय? जरा थांब ना जरा. आपण कुठे चाललोय तुला माहिती आहे का? अत्यंत मोठी असामी आहे ही. हा, नाव काय आहे? दत्तू मोरे. तुझं नाही रे. त्या आसामीचं नाव काय आहे? बबरू वाहन सरंजामे ओबेरॉय. बापरे, फार मोठी असामी आहे. आपण त्यांच्याकडे कशाला चाललोय? ॲनाकोंडा घ्यायला. अनुदान घ्यायला. अनुदान. अॅनाकोंडा तिकडे जंगलात मिळतं, नदीत, ते अमेझॉनच्या जंगलात. कळलं का? आणि कसं दिसेल ते गांडूळ अॅनाकोंडा घ्यायला चाललाय. अनुदान घ्यायला चाललोय, कळलं? ती व्यक्ती फार श्रीमंत आहे रे. आणि ती दिलदार सुद्धा आहे बरं का. तिनं दर 3 वर्षांनी 10 गायकांना 10,000 रुपयाची थैली देते. आणि मला पैशाची खूप गरज आहे रे. पंडितजी, मला ना पैसेच नाही येत रे माझ्याकडे. अनेक मी इव्हेंट्स केलेले आहेत पण त्याचे पैसे माझ्यापर्यंत पोहोचलेलेच नाही आहेत रे. काटकसर तरी किती करायची? पाण्याची काटकसर कशी करतो माहितीये मी? अंघोळ करताना तांब्या घेतो, वर ओततो, पटकन खाली धरतो. मग ते पाणी तांब्यात येतं. असं 3-4 वेळा केलं की झाली अंघोळ. एका तांब्यात मी अंघोळ करतो. इलेक्ट्रिसिटीचं बिल सुद्धा वाढू नये म्हणून मग मी 1 वरच फॅन ठेवतो, सिलिंग फॅन. तो सुद्धा माझ्याकडे बघत बिल 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 असं म्हणत फिरत असतो. मी एकटा काय करणार? मला पैशाची गरज आहे रे खूप. नाही पंडितजी, नाही पंडितजी, या या इकडे इकडे. नाही रडायचं नाही पंडितजी. मी माझ्या आईला सांगू का काही मदत करायला? फाळा, माझी तुंबलेली फी भरता येत नाही म्हणून तुझी आई माझ्यासमोर मिशी लावून फिरते. आणि तुझी आई मला मदत करणार आहे? लायकी आहे तुझ्या आई वडिलांची मदत करायची? किती फी आहे रे? अगदी प्रामाणिकपणे सांग. महिन्याला किती फी मी घेतो? 22 रुपये. 22 रुपये फी. किती वर्ष झाली ती फी तुम्हाला दिलेली नाहीयेस? 2 वर्ष. किती किती झाले मला सांग? 22. असे मुश्किल किती झाले सांग ना मला. 22 2 वर्ष खूप झाली पंडितजी. अरे तेही तुझ्या लक्षात नाही रे. मी कसं जगायचं सांग रे? खर्च येत ना रे. एवढा भात खातो रे मी, एवढा भात. तोच मग फ्रीजमध्ये ठेवतो, मग तोच दुसऱ्या दिवशी गरम करतो, खातो. किती वेळा एवढा जेवणार रे मी? मला पोटभर जेवायचं रे एकदा. अनेक वर्ष झाली. पंडितजी नाही. आता नाही. आज हे 10,000 आपल्याला मिळवायचे आहेत. लक्षात आलं? हा, तू घे, हे पण घे. तो माणूस दिलदार आहे, लक्षात आलं? त्याला फक्त एवढं पटलं पाहिजे की आपण उत्तम गातो, गाण्याची सेवा करतो. लगेच तो 10,000 रुपये देणार. लक्षात आलं तुझ्या? हा, चल जाऊया आपण. येस, उड्या नको माणूस. हा, बेल दाब. शाबास. नीट वागायचं, कळलं? हा, लाज नाही आणायची तिकडे जाऊन. मिस्टर ओबेरॉय. नमस्कार. ते आर्थिक अनुदान मिळायला ते इथेच इथेच आहे. होय. या. चप्पल घाल. अगदी योग्य वेळेला आलात तुम्ही. या. होय. या. नमस्कार. नमस्कार. आमचे हे साहेब आहेत ना, होय. बबरू वाहन सरंजामे ओबेरॉय साहेब. अरे बाप रे, कुठे नाही आले नाहीत अजून. हे साहेब आमचे दर 3 वर्षांनी 10 कलाकारांना 10,000चं पाकिट सन्मानपूर्वक देतात. हो. आणि आज तर सकाळी मला वाटतं 9 कलाकारांना अनुदान देऊन झालंय सुद्धा. हो झालंय? एवढ्यात येऊन गेले 9 कलाकार? अरे हो. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही शेवटचे लकी आहात. 10वे कलाकार तुम्ही आहात. म्हणजे आम्हाला 10,000 मिळणार की नाही? मिळणार तुम्हाला. 10,000 मिळणार. उत्साह चांगला आहे, मिळणार तुम्हाला. होय. पण कसं आहे, या सगळ्याची पात्रता आमचे साहेब ठरवतात. होय. तुम्ही गायक आहात की नाही ते होय. सगळं ते ठरवणार. ठरवू दे.
आम्ही नाही. होय होय त्यासाठी जे काही लागणारे सर्टिफिकेट्स काही कागदपत्र ते सगळे आणलेत ना तुम्ही? होय आणलेलं हो, आहे. हे घ्या द्या 10,000 रुपये द्या. नाही, थांब थांब थांब. मला का देता? मी देणार नाहीये, साहेब देणार. ते जरा आगाऊ आहे तो. सगळं साहेब ठरवतात. माझं बरं 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 ठीक आहे हरकत नाही. साहेब ठरवणार. ते आता येतील थोड्या वेळात. साहेबांना बोला. साहेब साहेब आले आले साहेब, वा, होय, होय. ये कोण आहे? नमस्कार मी स्वराधीश गानपोपट सुमारिया चौघुलिया. आणि मी सूक्ष्म पोपट दत्तू या मोरिया. हे कधी नाव ठेवलं स्वतःच? माझं एक ठीक आहे. सारेगम तरी म्हणता येतो का तुला? दत्तू या मोरिया. माफ करा. माझं गुरुकुल आहे. 22 वर्ष गेली. हा त्यात शिष्य आहे. मी गेली 22 वर्ष गुरुकुल. ओके विचारल्यावर सांगायचं. बापरे. ओके ओके सर. बरं तुम्ही अनुदानासाठी इकडे आलेला आहे. होय. तुम्ही गायक आहात? असतोस काय? हो आम्ही गायक आहोत. आम्ही गायक आहोत. अच्छा म्हणजे कुठे शिकलं तुम्ही गाणं? ऍक्च्युली माझं मी बसू का? बस बस प्लीज प्लीज बस. ऍक्च्युली माझं घराणं विरार घराणं. गाण्यामध्ये विरार घराणं असतं? हो माझी 7-11ची विरार चर्चगेट ट्रेन होती. त्यात डब्यावर वाजवणारा एक गाणारा ग्रुप होता. त्याला विरार घराणं असं आम्ही नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यात माझे गुरु आहेत. गुरु हरिभाऊ खचले. त्यांनी मला गाणं शिकवलेलं आहे. व्हेरी गुड. पटकन त्यांना फोन लावा आपण त्यांच्याशी बोलू. खरंच त्यांनी शिकवले का? हरिभाऊंना नाही त्यांना फोन नाही लावता येणार. ते हयात नाही आहेत. साहेब थँक्यू. कॉफी काय आहे काय आहे? कॉफी कॉफी बघू शकतो? दिसते. श्रीमंत माणसं आहेत बाबा. कॉफी आपण काय घरी चहा कटिंग त्यात सुद्धा तू कटिंग मागतोस. एवढासा येतो मला. रागाने बघितला तरी संपतो तो. एवढासा असतो तो. एक्सक्यूज मी. येस नमस्कार. सर्टिफिकेट काय असेल तर दाखवा. होय होय सर्टिफिकेट सर्टिफिकेट येस हे हां आहे आहे. चालीचे हेड लेटर वर लेटर 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 आहे. लेटर आहे लेटर. चालीच्या लेटर हेड वरती लिहिलंय हा गातो आवरच लिहिलंय. हो ऍक्च्युली ते खूप घाईत होते. त्यामुळे त्यांनी काही नाही अच्छा उभ्या उभ्या हा गातो असं लिहिलं आणि शिक्का मारून दिलं. हरकत नाही. अरे तुम्ही गायक म्हणून काहीतरी म्हणे दाखवा म्हणजे तर तुम्हाला बक्षीस देईन ना मी. पंडितजी गेला चान्स आता नाही मिळणार अंधाधुंद आपल्याला. कुठला अंदाधुंद अनुदान पाहिजे म्हणून आलोय ना आपण. अंदाधुंद कुठला? हा, काय काय घेतलंस ते बघू जरा इकडे. हे घे हे धर सगळं. हे धर सगळं. हे धर. हा हे आमचं हे आहे सर्टिफिकेट आहे. हा हा हे पण दुसरं सर्टिफिकेट आहे. व्हेरी गुड. हे तिसरं चौथं पण एक असेल बघ. हा हे आणि घ्या. हे आहे 2019 मध्ये मिळालेलं. अरे हे कोविडचं सर्टिफिकेट आहे. इकडे कशाला आणलं तुम्ही? हे का आणलंस तू? आणलंस का मुळात? या बॅगेत हे कशाला पाहिजे? हा ह्याला जरा तुडवा ना. तुम्हीच तुडवा मी नाही तुडवा. तुम्ही तुडवा यात प्लीज. मला ना मी हात जोडतो. सगळी गडबड झालेली आहे. मी पाया पडतो. 10,000 मिळू देतो. मला पण ना कॉफी प्यायची हो. मग घेऊन अशी मस्त बसून प्लीज मला 10,000. जरा एकदा ते सर्टिफिकेट एकदा चेक करतो. मी गायकच आहे. म्हणाल तुम्ही गाणं अरे हो सर्टिफिकेट बघायची म्हणजे गातो रे गातो. आहे 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 सर. आहे गातो हरकत नाही. ठीक आहे. बने तुम्ही यांना 10,000 रुपये देऊन टाका. नको वाटतं जाऊ द्या ना जाऊ. नाही हे जरा आनंद झाला. अरे हो ना. हा हा हे घ्या तुमचं 10,000चं पाकिट. थांबा थांबा थांबा. काय झालं? नमस्कार. हा नमस्कार. ते 10,000 भेटणार होते ते ती ही जागा आहे वय ती ही हा हा ही जागा आहे. एक मिनिट तू इकडे का आलीस? आ? तू इकडे का आलीस? तुझा काय संबंध? ते 10,000 भेटणार आहेत ना व कोणी सांगितलं तुला 10,000 मिळणार आहेत ते? पेरिया. पेरिया मला काल दत्तूने सांगितलं. तू तिला सांगितलंस? खरं सांग. तू तिला सांगितलंस? हो ती मला बोलली तुला 2 पेप्सी कोला देते म्हणून सांगितलं. अरे 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 अरे
2 पेप्सी कोलासाठी गुरुजींच्या पाठीत तू खंजीर खुसलं मला गुरुजींचा पंबल पडला खुसपसला माती काय खाल्लीस ते बघ फंबलवर हसतोस 1 मिनिट हा बघा ना कसं करतो मग तुम्ही जरा थांबा सर्टिफिकेट चुकीचे नाही, आणलेले नाही, ते आम्हाला 10,000 रुपये पाहिजे होते नाही मिळणार नाही नाही अहो, तू इकडे का आलीस सांग ते 10,000 भेटणार आहेत ना इथे फक्त जे गायक आहेत त्यांनाच मिळणार आहेत मी गाते की असं घरी नाही जाऊन करत. भांडी घास तुझं भांडी तू घासते घर मग कामाला काय? आहेस शानपणा करायचा अरे, नाही सांगू ठेवतोय काय? कशाला आले तिकडे अरे तुम्ही थांबा चाललं फालतूगिरी घर कामाला कशाला दांगुरू करताय तुम्ही इकडं म्हणजे या किती डोकं भरकलं ना ते गाडीतून तुम्हाला जायला लागेल हा, फालतू. नको 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 नाही ते हे झालं 1 मिनिट हा, हा. ते पैसे भेटणार आहेत ना व ते गायचं आहे त्याच्यासाठी मी आले आहे तुम्ही गायक आहेत गायक म्हणून तुम्ही इकडे आले ना? हा. ओके काही झालं ऍक्च्युली तुम्हाला 10,000 रुपये देताना हा. या सुद्धा इकडे बाई आलेल्या हा. आहेत ना, म्हणजे समान संधी द्यायला हा. पाहिजे. नाही हे बघा ती ऐका ती घरकामाला आहे फक्त असू द्या. नाही, काही नाहीये घरकामाची गायिका होऊ तुम्ही शकत थांबा इकडे बसा मालक नाही नाही नव्हे फक्त घरकाम नव्हे त्या खूप मोठ्या गायिका आहेत कृत्रिम शिष्य आहे ही कृत्रिम नव्हे असं कोण म्हणतं नव्हे असं कोणीच म्हणत नाही ए पिरिया आमचे गुरुजी खूप मोठे गायक आहेत हा का ते विचारू नको पण मी त्यांचा शिष्य आहे त्यांच्या कुल्लू गुरु शिकतो 2 वर्ष झाली माझ्या गुरुकुलात शिकतोयस अजून कुल्लू गुरु हेच म्हणतोयस लाज वाटली पाहिजे तुला तू इथे का आलीयस का आले म्हणजे का आलीयस का आले म्हणजे 1 मिनिट एक तर तुम्ही मला पगार देत नाही देणारच आहे हे मिळालं जर मला माझ्या टॅलेंटवर पैसे भेटत असतील तर मी इथं का नाही यायचं तुझा कुठला टॅलेंट आहे का पोटात टॅलेंट माझं- मी एकदा भरकलो ना माफ करा बसा इकडे तुम्ही हा बसा तुम्ही गायक नाही आहेत अरे हो ना मला कळतं ना मी देणार आहे ना पैसा फ्रॉड आहे तो हे भाई हा तुम्ही गायक आहे हे आधी सिद्ध करायला लागेल मी गायिका आहे माझ्याकडे हे बी आहे पेरिया हो काय सर्टिफिकेट वगैरे काय असेल दाखव ग. हे घ्या सर्टिफिकेट आहे तिच्याकडे अरे वा जगताप वहिनी काय बात आहे अरे वरची 4 मजल्यावर राहणारी जगताप वहिनी तिच्याकडून सर्टिफिकेट आणलंय हा ते विशारद आहे ती त्यांनी मला दिलं आहे ते ए, विचारत नाहीये दोघींचाच ग्रुप आहे कुचाळक्या करत असतात दिवसभर गॉसिपिंग करत असतात ती देणार उंदराला मांजर साक्षी आहे ती. अयो मालक अहो, असं काय करताय सर्टिफिकेट ह्याला म्हणतात ह्याला कळलं काय हा माझं बी सर्टिफिकेट आहे काय किंमत असं नाही करायचं मालक मी बी शिकली आहे. मी असं मी जगताप अरे थांबा तुम्ही आता दिवाण खाना आहे का मासली बाजार आहे काय फालतूगिरी चालली माफ करा त्या गाडीने माफ करा खरंच माफ करा माफ करा हा तुम्ही सांगा हरकत नाही हे बघा आता तुमच्या दोघांची मी परीक्षा घेणार आहे हा हो चालेल तुम्ही दोघांची बने याची बिगलबंदी करून टाक काय बिगलबंदी करून टाक जुगलबंदी असतं ते मी सोडून जाणार तेव्हा कळेल तुम्हाला रे अरे काय लावलंय जुगलबंदी आहे ना जूच्या खाली तो उकार येतो काय काकाची काठी आहे तुमच्या कुठे कशी वापरता जुगलबंदी शब्द आहे ना मग जुगलबंदी नीट बोला ना जुगलबंदी नोकर आहात कर आहे मला मान्य आहे मी यांची सगळी फालतूगिरी सहन करू शकतो पण भाषेचे हे सण मी नाही सहन करू शकत जुगलबंदी आहे तर जुगलबंदी म्हणा ना जुगलबंदी असं आहे ते म्हणा ते ठीक आहे ना बाला आवरे का चल बरं आपण जुगलबंदी घेऊया आता प्रत्यक्ष जुगलबंदी घेऊया हरकत नाही. मग तर झालं मी तयार आहे मी तयार आहे मी पण तयार आहे मी पण तयार आहे हो मी म्हणाल. तयार आहे ठीक आहे आधी मी गाते अरे तूच गा आधी हा मग मालक गाते प्लीज प्लीज मी इथे येऊ आहे हरकत नाही या इथे मोकले मना निघायचं काही टेन्शन नाही हे लावणेच गाणार दुसरं काय येतं हिला पिरिया बेटा आपण तिकडे जाऊया या जा पिरिया मला साथ दे हा हो गुरुमा अरे असू दे काय उभी बाकाशी गेली जाम भारी एक नंबर तुम्ही क्या बात आहे अरे रात्री ते काय केलं म्हणत तू काय गाते चालेल गाते आता तुम्ही या काय गेले
मारायचं याला. अरे हा गात नाही नुसता खातोय नाही, हा- शब्द कुठे याच्यात शब्द कुठे आहे नाही ते एक रागदारी गाणं होतं यांनी मला शेंगदाणे दिले आणि शेंगदाणे म्हटल्यावर मी मोह असा कंट्रोल नाही काय करू. करायचं याला गायला सांगितलं हा गातच नाही खातोच आहे एक काम करूया वेगळ्या प्रकारची जुगलबंदी घेऊया कुणाचा साथ सगळ्यात जास्त लागतो ह्याची जुगलबंदी घेऊया आणि माझी आणि हिची ही नकोय ही कृत्रिम नाही ना ही नकोय नव्हे नव्हे वाली मला नकोय ही पाहिजे मला ते तुम्ही नाही ठरवायचं मी ठरवलं सा कुणाचा सगळ्यात जास्त लागतोय आता तू- योगाचं शरीर आहे उगीच नाहीये सकाळी 5ला उठतो अरे हो ना. मी तयार आहे मी तयार आहे आधी गुरुमा आधी गुरुमा हा ठीक करू ना, घे. मला जमेल हा सुरू हा. आ 20 सेकंद वा 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 20 अच्छा. सेकंद हे घ्या 20 गरम पाणी घ्या एवढा मोठा श्वास रोखला ओ ओ ओ आता तुम्ही चला या मग सेवा कशी केली बघ जरा गरम पाणी दिलंय ना तर तू नीट ह्या, ह्या, ह्या. काय झालं तू कशाला प्लीज कशाला हसतोस तू शांत बस अरे टाइम चाल परत एकदा सॉरी सॉरी परत एकदा गरम पाणी उकळतं पाणी बघू अरे बापरे अरे गरम गरम पाणी टाकलंय वड जिभेची काकडी झाली यांची गा तुम्ही श्वास रोका श्वास तर आजच्या या जुगलबंदीमध्ये या बाईने उत्तम प्रकारे आपले सगळे खूप शोधाशोध केली खूप शोधलं पण नाही या माणसाचा आवाज बसल्यामुळे डायरेक्ट आपण बाईला 10,000ची गिफ्ट देऊन टाकतो 10,000 त्यांना देऊन टाका. एक नंबर तुम्ही या बाई, या. 10,000 घ्या. वा 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 सुरेख अतिशय सुरेल परफॉर्मन्स बघा हा सर काय म्हणतात प्रसादा वाह लाजवाब धमाकेदार सम्या शेवटी ते गरम पाण्याचं जे केलंस ना म्हणजे ऍक्च्युली इथपर्यंत आला तो चटका इतकं खतरनाक इतक्या खतरनाक एक्सप्रेशन होत्या मग आणि बने जे बोलला ते दिसली आम्हाला पण जिभेची काकडी झाली खतरनाक क्या बात आहे अरुण ओबेरॉय हे आडनाव ऐकल्या ऐकल्या फक्त तुझा चेहरा आहे दुसरा एकही माणूस या वास्तूतला या नावाला सूट नाही मी तुला मनापासून सांगतो ओबेरॉय म्हणजे तूच क्लासिक नेहमीप्रमाणे धमाकेदार बने मस्त दत्तू नेहमीप्रमाणे खतरनाक नमा आणि प्रिया तुम्हाला सॅल्यूट आहे वाव फॅन्टॅस्टिक त्यामुळे आता मी काही बोलत नाही लाजवाब वा 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 बहारदार